खैरखेडा गावातून दूषित पाण्याचा वापर, ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा। आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावातून एक गंभीर वास्तव समोर आले आहे। गावातील नागरिक गेल्या 10 ते 12 वर्षांपासून धरणाकाठच्या परिसरातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत असून हे पाणी दूषित असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी न्यूज दर्पण मराठीशी बोलताना केला आहे। या दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असूनही आम्ही हेच पाणी पिण्यास मजबूर आहोत अशी व्यथा गावकऱ्यांनी व्यक्त केली। अनेक नागरिकांना पोटाचे आजार, अशक्तपणा व इतर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांचे म्हणणे होते। एकीकडे शासनाकडून स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे दावे केले जातात, तर दुसरीकडे खैरखेडा गावातील नागरिक अनेक वर्षांपासून दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जातात। याच गंभीर प्रश्नांकडे ग्रामपंचायत व प्रशासन लक्ष देणार का, हाच प्रश्न आता समोर आहे। गावामध्ये आमचं दूषित पाणी आहे। आम्हाला इथं नळ आहे, इथं नळ पण ते कधी येते कधी येत नाही, म्हणून आम्हाला डोक्यावर म्हटलं आता नदीचं पाणी आणावं लागते। नंतर ते म्हटलं दूषित पाणी असल्यामुळे आमच्या गावामध्ये म्हटलं लहान माणसं, गरोदर बाया, नंतर म्हातारी माणसं ते सर्व म्हटलं बिमार पडत नाही। आम्ही म्हटलं तशी तक्रार म्हटलं दिलेली आहे ग्रामपंचायतला। मग हे दूषित पाणी आणता कुठून तुम्ही? नदीवर तिथं विहिरी आहे, विहीर आहे म्हटलं नदीवर, तिथून आणता पाणी। किती वर्षापासून तेच पाणी पिता? आता ते तर लय दिवस झाले, लय वर्षापासून पाणी पिता। बाबा नमस्कार। नमस्कार। तुम्ही कोणत्या गावचे रहिवासी आहात? खैरखेडा। काय समस्या आहे खैरखेड्याची? पाण्याचा दुष्काळ, पाणीचा त्रास, दिसून राहिले, बिमार पडून राहिले आणि ते खराब पाणी पिल्यामुळे आम्हाला आजारी पडायला लागते। गावात नळ योजना आहे का? नळ असून आम्हाला नळ दिली नाही सरपंचाने। नळ हे योजना लोकांना मिळाली, आम्हाला मिळाली नाही। सरपंचाने आम्हाला स्वतः नळ नाही दिली। मग हे जे तुम्ही पाणी पिता हे केव्हा पिता? जर समजा पाण्याची टाकी लाईन वगैरे तिकडे बंद केली तर आम्हाला त्या धरणावर जायला ते पाणी भरायला। मग तिथे तर गुरु पण पाणी पितात। हो, मग काय करावं? ते दूषित पाणी प्यावं लागते। आणि मग गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला काही दूषित पाण्याची तक्रार वगैरे काही केली? तक्रार कोणी देत नाही, कोणी तक्रार उचलत नाही। काही आजार संभवतात का मग गावात असे? मग आजार का पुढे झाले, आम्हाला त्रास आहेच ना तसं। पोटाचे आजार वगैरे आहेत? हो आहे ना, उभे नाही राहता आम्हाला, लंगड्या लोकांना कोण पाणी पाजतं?